त्यावेळेस आपल्याला काय ऑलमोस्ट आयडेंटिकल प्रोजेनी भेटते कशाशी, पॅरेंटशी. ओके, पॅरेंटशी म्हणजे आयडेंटिकल अशी आपल्याला प्रोजेनी मिळते. देन आपण बघितलं की व्हॉट इज रिकरंट ऑर रेसिपिएंट पॅरेंट. ओके, काय करायचं की अ अडॅप्टेड व्हरायटी लॅकिंग 1 or 2 डिझायरेबल कॅरेक्टर्स टू विच हायब्रिड इज सक्सेसिव्हली बॅकक्रॉस्ड. ओके, आपण बघितलेलं की अडॅप्टेड व्हरायटी असेल, हायब्रिड व्हरायटी असेल की जी 1 किंवा 2 डिझायरेबल कॅरेक्टरसाठी किंवा 1 ते 2 डिझायरेबल जीन्स ज्यामध्ये कमी असतील. ओके, 1 ते 2 डिझायरेबल जीन्स कमी असतील अशांमध्ये काय करायचं, सक्सेसिव्हली बॅक क्रॉसिंग करायचं 6 ते 8 वर्षापर्यंत. ओके, त्याला म्हटलं जातं रिकरंट पॅरेंट किंवा रिसिपिएंट पॅरेंट, कारण तो काय करणार आहे, कॅरेक्टर्स आपण डिझायरेबल घेणार आहे. व्हॉट इज नॉन रिकरंट किंवा डोनर पॅरेंट, की अनडिझायरेबल किंवा वाईल्ड व्हरायटी मधलं काय करतो आपण, 1 किंवा 2 डिझायरेबल कॅरेक्टर्स काय करतो, डोनेट करतो दुसऱ्याला. ओके, रिसिपिएंट पॅरेंटला. ओके, therefore इट इज कॉल्ड ॲज डोनर पॅरेंट. देन बघा आता आपण इथं आलो होतो की व्हॉट आर द मेन फीचर्स ऑफ बॅकक्रॉस मेथड. बॅकक्रॉस मेथडचं मेन फीचर्स काय आहेत. ओके, तर बघा पहिला आहे ऍप्लिकेशन. ओके, दिस मेथड इज युजफुल टू इम्प्रूव्ह स्पेसिफिक ऑलिगोजेनिक कॅरेक्टर्स ऑफ अ वेल अडॅप्टेड व्हरायटी. बघा कशासाठी वापरतो आपण, तर स्पेसिफिक ऑलिगोजेनिक कॅरेक्टर्स आपण शिकलो, पॉलिजेनिक आणि ऑलिगोजेनिक कॅरेक्टर्स. ओके, प्रत्येक वेळेस येत गेले हे महत्वाचं माहित पाहिजे. ऑलिगोजेनिक कॅरेक्टर्स म्हणजे काय आपण म्हणतो, कोण सांगते व्हॉट इज ऑलिगोजेनिक कॅरेक्टर्स? माहित आहे ना ऑलिगोजेनिक कॅरेक्टर आपलं झालंय नाही. ऑलिगोजेनिक, पॉलिजेनिक, क्वालिटेटिव्ह कॅरेक्टर. क्वालिटी कॅरेक्टर. ओके, म्हणजेच काय ऑलिगोजेनिक म्हणजे काय? ऑलिगो मीन्स काय, फ्यू जीन्स ना. ओके, फ्यू जीन्स. ओके, फ्युजन्स कंट्रोल कॅरेक्टर. ओके, आणि पॉलिजेनिक मध्ये कसे असतात, सेव्हरल जीन्स असतात विच कंट्रोल्स द कॅरेक्टर. आणि ऑलिगो मध्ये काय असतात, तर कमी प्रमाणात फ्यू जीन्स असतात विच कंट्रोल्स द कॅरेक्टर्स. त्याला म्हणतो आपण ऑलिगोजेनिक कॅरेक्टर्स. ओके, विच आर गव्हर्न्ड बाय फ्यू जीन्स, त्याला आपण ऑलिगोजेनिक कॅरेक्टर म्हणतो. आणि मेनी जीन्स असतील त्याला आपण पॉलिजेनिक कॅरेक्टर म्हणतो. दोज कॅरेक्टर विच आर गव्हर्न्ड बाय मेनी जीन्स. ओके, किंवा सेव्हरल जीन्स त्याला आपण पॉलिजेनिक कॅरेक्टर म्हणतो. ओके, मग आपल्याला इथं काय करायचं आहे, 1 ते 2च कॅरेक्टर इन्सर्ट करायचे आहेत ना. जो रेसिपिएंट पॅरेंट आहे त्यामध्ये किती करायचं आहे, 1 ते 2 लेतले, ते पण कशासाठी, डिसीज रेजिस्टन्स किंवा अन्य कोणत्या तरी डिझायरेबल कॅरेक्टरसाठी आपण काय करायचं आहे, त्यामध्ये जीन इन्सर्ट करायचं आहे. म्हणून इथं त्यांनी म्हटलंय की ऑलिगोजेनिक कॅरेक्टर आपल्याला इम्प्रूव्ह करायचं आहे. व्हरायटी फॉर विच इट इज डिफिशियंट सच ॲज डिसीज रेजिस्टन्स. ओके, डिसीज रेजिस्टन्स आहे घेतला त्यासाठी आपण ऑलिगोजेनिक कॅरेक्टर्स यामध्ये यूज करणार आहे. देन इट इज ॲप्लिकेबल फॉर ऑल सेल्फ एज वेल एज क्रॉस अँड व्हेजिटेटिव्हली प्रोपॅगेटेड क्रॉप्स. बघा ही मेथड कशासाठी ॲप्लिकेबल आहे, सेल्फ पॉलिनेटेड क्रॉप्समध्ये सुद्धा ॲप्लिकेबल आहे, क्रॉस पॉलिनेटेड क्रॉप्ससाठी सुद्धा ॲप्लिकेबल आहे, आणि व्हेजिटेटिव्हली प्रोपॅगेटेड क्रॉपसाठी सुद्धा. देन पॅरेंटल मटेरियल बघा, त्यानंतर पॅरेंटल मटेरियल बघा. दिस मेथड इन्व्हॉल्व्स 2 पॅरेंट्स. बघा एक आहे तो रिसिपिएंट पॅरेंट आणि दुसरा आहे तो डोनर पॅरेंट, रिकरंट पॅरेंट आपण म्हणतो त्याला. सॉरी, रिसिपिएंट आणि डोनर. ओके, देन द रिसिपिएंट पॅरेंट ऑर रिकरंट पॅरेंट. बघा रिसिपिएंट आपण ज्याला म्हणतो किंवा ऑर रिकरंट पॅरेंट इज वेल अडॅप्टेड हाय यील्डिंग व्हरायटी. हे कसे पाहिजे, हाय यील्डिंग व्हरायटी पाहिजे विच इज डिफिशियंट इन 1 or few कॅरेक्टर्स. ओके, 1 किंवा फ्यू कॅरेक्टरसाठी म्हणजे लॅकिंग असलं पाहिजे. आता कसं म्हटलं की हाय यील्डिंग व्हरायटी आहे पण त्यासाठी त्यामध्ये काय आहे, तर डिसीज रेजिस्टन्स जीन्स नाही. ओके, अशा म्हणजे 1 ते 2 कॅरेक्टरसाठी काय पाहिजे, डिफिशियंट पाहिजे ती व्हरायटी. अँड इट इज रिपीटेडली यूज इन बॅकक्रॉस. ती कशासाठी वापरतो आपण, रिपीटेटिव्हली यूज इन बॅकक्रॉस.
देन डोनर पॅरेंट ऑर नॉन रिकरंट पॅरेंट आपण म्हणतो. ओके, डोनर पॅरेंट देणारा इज अ पुअर इन ॲग्रोनॉमिक कॅरेक्टर्स, म्हणजे हाय एल्डिंग नसायला पाहिजे, म्हणजे हाय एल्डिंग नसला तरी चालेल तो आपल्याला. ओके, हाय एल्डिंग नसलं तरी चालेल, ब्रँचिंग हॅबिट जर व्यवस्थित नसली तरी चालेल, पण महत्वाचं काय आपल्याला डोनर पॅरेंट मधलं, तर तो पर्टिक्युलर स्पेसिफिक कॅरेक्टर आहे, जे कॅरेक्टर आपल्याला रिकरंट पॅरेंट किंवा रिसिपियंट पॅरेंटमध्ये ट्रान्सफर करायचं आहे, ते कॅरेक्टर यामध्ये असलं पाहिजे. ती व्हरायटी कशी असली तरी चालेल, देशी व्हरायटी असली तरी चालेल किंवा मग वाईल्ड व्हरायटी असली तरी चालेल. ओके, डोनर पॅरेंटची. ओके, अशा पद्धतीने पॅरेंट यूज करायचे. रिसिपियंट पॅरेंट कसे पाहिजे, हाय एल्डिंग पाहिजेत, एक किंवा फ्यू कॅरेक्टर्स त्यामध्ये लॅक असले पाहिजेत. त्यासाठीच आपण बॅक क्रॉसिंग करणार आहे, ते कॅरेक्टर ऍड करण्यासाठी. त्यानंतर डोनर पॅरेंट कसा पाहिजे, पुअर एग्रोनॉमिक कॅरेक्टर्स असला तरी चालेल, पण त्यामध्ये काय असले पाहिजेत, दोज कॅरेक्टर्स विच वी हॅव टू ट्रान्सफर. ओके, इन अ रिसिपियंट पॅरेंट इट शुड बी कंटेंट. ओके, म्हणजे कसं, तर डिसीज रेजिस्टन्ससाठीचा जीन त्यामध्ये असला पाहिजे. देन जेनेटिक कॉन्स्टिट्यूशन, द न्यू व्हरायटी रिझेंबल्स द पॅरेंट व्हरायटी. बघा, जी बॅकक्रॉस मेथडने डेव्हलप होणारं जे काही आहे व्हरायटी, ओके, इट शुड बी न्यू व्हरायटी रिझेंबल्स द पॅरेंट व्हरायटी, म्हणजे जी तयार होणारी व्हरायटी कशासारखी असणार आहे, एक्झॅक्टली सिमिलर टू द पॅरेंटल व्हरायटी. ओके, इन ऑल द कॅरेक्टर्स एक्सेप्ट फॉर द कॅरेक्टर अंडर ट्रान्सफर. ओके, बाकीच्या सगळ्या कॅरेक्टरसाठी सिमिलर असणार आहे, म्हणजे जे डेव्हलप होणारी व्हरायटी नवीन आणि पॅरेंट सगळे कॅरेक्टर सिमिलर असणार. फक्त काय करणार आहे आपण, बॅकक्रॉस करून वन ऑर फ्यू कॅरेक्टर्स आहेत, ओके, अकॉर्डिंग टू आवर नीड, ते आपण काय करणार आहे, फक्त इन्सर्ट करणार आहे, तेवढाच फक्त डिफरन्स असणार आहे, बाकीचे सगळे कॅरेक्टर्स सिमिलर असणार आहे. देन नंबर ऑफ बॅक क्रॉसेस, किती करायचे बॅक क्रॉस, जनरली 5 to 6 back crosses are sufficient to recover the genotype of the original variety with the new character. ओके, जनरली काय 5 ते 6 वेळा आपण काय करायचं, रिपीटेडली बॅक क्रॉस करायचं जायचं, रिपीटेडली बॅक क्रॉस करत जायचं, कुठंपर्यंत, टू सफिशियंटली रिकवर द जीनोटाइप ऑफ द ओरिजिनल व्हरायटी विथ द न्यू कॅरेक्टर. ओके, न्यू कॅरेक्टर जे काय ट्रान्सफर करणार आहे आपण, ते कॅरेक्टर सफिशियंटली रिकवर होत नाही, म्हणजे जोपर्यंत पूर्णपणे त्या व्हरायटीमध्ये ते कॅरेक्टर दिसत नाही किंवा त्याचा रिझल्ट येत नाही, तोपर्यंत आपण काय करत जायचं, 5 to 6 जनरेशन पर्यंत त्याचा बॅक क्रॉस करत जायचं. ओके, बॅक क्रॉस करत जायचं. हे झालं नंबर ऑफ बॅक क्रॉसेस. देन बेसिक रिक्वायरमेंट काय आहे या मेथडसाठी, बॅक क्रॉस मेथडसाठी, फॉर द सक्सेसफुल डेव्हलपमेंट ऑफ न्यू व्हरायटी फॉलोइंग रिक्वायरमेंट मस्ट बी फुलफिल्ड. ओके, पुढची रिक्वायरमेंट काय आहे, रिक्वायरमेंट तर a suitable recurrent parent must be available. बघा, रिकरंट पॅरेंट पाहिजे किंवा रिसिपियंट पॅरेंट आपल्याला अवेलेबल पाहिजे, सुटेबल, विच लॅक 1 or 2 कॅरेक्टर्स, त्यामध्ये कसे पाहिजेत, 1 किंवा 2 कॅरेक्टर्स काय पाहिजे, लॅक असले पाहिजेत. देन सुटेबल डोनर पॅरेंट मस्ट बी अवेलेबल, डोनर पॅरेंट सुद्धा सुटेबल अवेलेबल पाहिजे, विच पोजेसेस द कॅरेक्टर्स टू बी ट्रान्सफर्ड इन हायली इंटेन्स फॉर्म. ओके, की ज्यामध्ये कसं असलं पाहिजे, जे कॅरेक्टर आपल्याला ट्रान्सफर करायचे आहे रिकरंट पॅरेंटमध्ये, ते विच आर ट्रान्सफर्ड इन हायली इंटेन्स फॉर्म, जास्त प्रमाणात ते ट्रान्सफर झालं पाहिजे कॅरेक्टर रिकरंट पॅरेंटमध्ये. देन द कॅरेक्टर टू बी ट्रान्सफर्ड मस्ट पोजेस हाय हेरिटेबिलिटी. ओके, द कॅरेक्टर जे काही ट्रान्सफर करणार आहे आपण, ते कसं असं पाहिजे, हायली हेरिटेबल पाहिजे, म्हणजे एका जनरेशन पासून नेक्स्ट जनरेशन पर्यंत काय असलं पाहिजे, ते इझिली ट्रान्समिट झालं पाहिजे. ओके, आपण त्याला हेरिटेबल कॅरेक्टर्स म्हणतो, दोज कॅरेक्टर्स विच आर ट्रान्सफर्ड फ्रॉम वन जनरेशन टू नेक्स्ट जनरेशन, एका जनरेशन पासून दुसऱ्या जनरेशन मध्ये जे ट्रान्सफर होतात त्याला आपण हेरिटेबल कॅरेक्टर्स म्हणतो. मग हे कसे पाहिजेत, हाय हेरिटेबल पाहिजेत, जे कॅरेक्टर आपण म्हणजे डिसीज रेजिस्टन्स आता आपण घेणार आहे यामध्ये, तर ते कॅरेक्टर कसं पाहिजे, हायली हेरिटेबल पाहिजे. देन a sufficient number of backcross should be made so that a genotype of recurrent parent is recovered in full. ओके, सफिशियंट प्रमाणात बॅकक्रॉस म्हणजे 5 ते 6 आपण बॅकक्रॉस घेतो, त्यामुळे काय होतं की रिकरंट पॅरेंट आहे, रिसिपियंट पॅरेंट आहे, तो काय होतो, रिकवर होतो, फुल्ली रिकवर्ड होतो. कशानं, तर जे कॅरेक्टर आपण हे केलेलं आहे, ओके, वाईल्ड स्पेसिस मधून ऑब्टेन केलेलं आहे, ते पूर्णपणे डेव्हलप होतं. कशामध्ये, रिसिपियंट पॅरेंटमध्ये किंवा रिकरंट पॅरेंटमध्ये फुल्ली डेव्हलप होतोय, तोपर्यंत बॅकक्रॉस करत राहायचं. ओके,
ही झाली बेसिक रिक्वायरमेंट यातली. सोपी मेथड आहे, व्यवस्थित टर्म्स लक्षात घ्या, कसं करायचं, काय रिकरंट पॅरेंट काय, डोनर पॅरेंट म्हणजे काय. ओके, रिकरंट लक्षात राहत नसलं तर रेसिपियंट ठेवा. रेसिपियंट म्हणजे आपल्याला माहिती रिसिप्ट करणं, ओके, घेणं, आणि डोनर म्हणजे डोनेट करणं. ओके, देन बघा ऍप्लिकेशन्स ऑफ बॅकक्रॉस मेथड. काय आहेत ऍप्लिकेशन याची बॅकक्रॉस मेथडची? बघा, दिस मेथड इज कॉमनली युज्ड फॉर ट्रान्सफर ऑफ डिसीज रेजिस्टन्स फ्रॉम वन व्हरायटी टू अदर. बघा आपण बघितलंय, सिंपल आहे. कशासाठी वापरतो? तर ट्रान्सफर ऑफ डिसीज रेजिस्टन्स फ्रॉम वन व्हरायटी टू अनदर. वाईल्ड किंवा देशी व्हरायटी मधून डिसीज रेजिस्टन्स जीन आपण हायली लिंक व्हरायटी मध्ये ट्रान्सफर करण्यासाठी आपण यूज करतो हे मेथड, बॅकक्रॉस मेथड. ओके, इट इज अप्लाइड इन बोथ सेल्फ एज वेल एज क्रॉस पॉलिनेटेड क्रॉप्स. ओके, आपण बघितलंय की बोथ सेल्फ एज वेल एज क्रॉस पॉलिनेटेड क्रॉप्स मध्ये आपण ही मेथड यूज करू शकतो. देन इंटर व्हरायटल ट्रान्सफर ऑफ क्वांटिटेटिव्ह कॅरेक्टर्स हॅव्हिंग हाय हेरिटेबिलिटी. ओके, इंटर व्हरायटल कॅरेक्टर्स असतील म्हणजे सिमिलर व्हरायटी, दोन सिमिलर व्हरायटी असेल. ओके, एकच क्रॉपच्या दोन व्हरायटी असतील, एकाच क्रॉपच्या, बघा एकाच क्रॉपच्या जर दोन व्हरायटी असतील डिफरंट, तर त्यामध्ये ट्रान्सफर करायचं असेल क्वांटिटेटिव्ह कॅरेक्टर्स म्हणजे कसले? ऑलिगोजेनिक कॅरेक्टर्स, सॉरी क्वांटिटेटिव्ह कॅरेक्टर्स आहेत तिथं बघा, म्हणजे पॉलिजेनिक कॅरेक्टर्स हॅव्हिंग हाय हेरिटेबिलिटी सच ॲज अर्लीनेस, प्लांट हाईट, सीड साईज अँड शेप. ओके, इंटरव्हरायटल ट्रान्सफर ऑफ क्वांटिटेटिव्ह कॅरेक्टर्स, त्यासाठी सुद्धा आपण ही मेथड यूज करू शकतो. म्हणजे एकाच क्रॉपच्या जर दोन वेगवेगळ्या व्हरायटी असतील, त्यामध्ये जर क्वांटिटेटिव्ह कॅरेक्टर्स म्हणजे पॉलिजेनिक कॅरेक्टर्स आपल्याला जर इन्सर्ट करायचे असतील, ओके, त्यासाठी आपण म्हणजे कोणकोणते त्यात कॅरेक्टर्स येणार? अर्लीनेस असेल, प्लांट हाईट वाढवायची असेल, सीड साईज डेव्हलप करायची असेल किंवा शेप, त्यासाठी ही मेथड आपण यूज करू शकतो. देन intervarietal transfer of simply inherited characters governed by one or two major genes. आपण हा सारच आहे बघा ह्या मेथडचा, की काय करायचंय, 1 ते 2 कॅरेक्टर्स आहेत. ओके, सिम्पली इनहेरिटेड म्हणजे हायली इनहेरिटेड कॅरेक्टर्स, ते ट्रान्सफर करायचे कुणामध्ये? तर एका क्रॉपच्या जर 2 व्हरायटी असतील, ओके, इंटरव्हरायटल म्हणले, एकाच क्रॉपच्या जर 2-3 व्हरायटी असतील डिफरंट, त्यामध्ये जर आपल्याला सिम्पली इनहेरिटेड कॅरेक्टर्स गव्हर्न करायचे असतील, 1 ते 2 मेजर कॅरेक्टर्स. ओके, कोणकोणते कॅरेक्टर्स आहेत असे की ऑलिगोजेनिक कॅरेक्टर्स आहेत ते? तर बघा, डिसीज रेजिस्टन्स आहे, सीड कलर डेव्हलपमेंट असेल, प्लांट हाईट असेल, तर यासाठी आपण बॅकक्रॉस मेथड यूज करू शकतो. ओके, देन बघा इंटरस्पेसिफिक ट्रान्सफर ऑफ सिम्पली इनहेरिटेड कॅरेक्टर्स. बघा, इंटरस्पेसिफिक ट्रान्सफर करायचं आपल्याला. ओके, सिम्पली इनहेरिटेड कॅरेक्टर्स, बघा म्हणजेच काय दिले बघा, दॅट इज डिसीज रेजिस्टन्स फ्रॉम रिलेटेड स्पेसिस टू द कल्टिवेटेड स्पेसिस. ओके, आपण तेच बघितलं की वाईल्ड स्पेसिस किंवा देशी स्पेसिस असेल की ज्यामध्ये डिसीज रेजिस्टंट जीन्स असतील, अशामधून जीन्स कुठं हाय यील्डिंग व्हरायटी असेल, ओके, हाय यील्डिंग व्हरायटीमध्ये किंवा कल्टिवेटेड रिसेंटली कल्टिवेटेड व्हरायटी असेल, त्यामध्ये ट्रान्सफर करू शकतो की ज्यामध्ये लॅकिंग आहे असा जीन. ओके, डिसीज रेजिस्टन्सचा जीन लॅकिंग आहे, त्यामध्ये आपण ट्रान्सफर करू शकतो. ओके, दॅट इज स्टेम अँड लीफ रेजिस्टन्स. ओके, स्टेम आणि लीफ रेजिस्टन्स फ्रॉम ट्रिटिकम टिम्पोफेवी आणि ट्रिटिकम मोनोकोकम. ओके, एज्युलोफिस प्लेटोइडिस अँड रे. ओके, रे म्हणजे सिकल सिरियल म्हणतो, टू ट्रिटिकम एस्टिवम. म्हणजे आता ह्या व्हरायटीज दिल्यात बघा, ट्रिटिकम टिम्पोफेवी, त्यानंतर ट्रिटिकम मोनोकोकम किंवा एज्युलोफिस प्लेटोइडिस आणि रे म्हणजे सिकल सिरियल. हे जे आहेत ह्या कशा आहेत? वाईल्ड स्पेसिस आहेत. ओके, वाईल्ड स्पेसिस आहेत. यामधून जे काय आपण म्हणतो डिसीज रेजिस्टंट जीन आपल्याला कुठेही करायचं आहे दिले, स्टेम आणि लीफ रेजिस्टंट जीन आपण ट्रिटिकम एस्टिवम म्हणजे ही काय जनरल कल्टिव्हार आहे. ओके, मोस्टली कल्टिवेटेड कुठले स्पेसिस? वीटची, तर कोणते? ट्रिटिकम एस्टिवम. यामध्ये आपण काय करतो? इन्सर्ट करतो कुठला? तर लीफ आणि स्टेम रेजिस्टन्स जीन. यावरच्या त्या दिलेल्या आहेत वाईल्ड व्हरायटीज, त्यामधून ट्रिटिकम एस्टिवम मध्ये आपण इन्सर्ट करतो. ओके, इंटरस्पेसिफिक. ओके, डिफरंट स्पेसिस, सेम जेनेरा बट डिफरंट स्पेसिस असेल अशा इंटरस्पेसिफिक क्रॉस मध्ये आपण ही मेथड यूज करतो. ओके, देन
black arm resistance from Gossypium species to Gossypium hirsutum. ओके, Gossypium species मधून वेगळे म्हणजे बाकीचे जे स्पेसिस आहेत देशी स्पेसिस त्यामधून Gossypium hirsutum मध्ये आपण ब्लॅक आर्म रेजिस्टन्स जीन ट्रान्सफर करतो. ओके, बाय युझिंग बॅक क्रॉस मेथड. ओके, तर समजतंय काही? समजतंय ना रे शिकवलेलं? Yes, sir. ओके, व्यवस्थित लक्ष द्या काळजीपूर्वक. 1 तास बरं तेवढं तुम्हाला लगेच समजून जाईल. आणि इथं जर तुम्ही लक्ष दिलं ना, तुमचा कन्सेप्ट क्लिअर झाला ना, तर मग काहीच अडचण येत नाही. फक्त परत एकदा नुसतं जर रिवाइज तुम्ही केलं ना, तर मग लगेच लक्षात येतो. थीम लक्षात आली ना, काय आहे नक्की या म्हणजे मेथडची, तर तुम्हाला काही न करता सुद्धा लिहिता येते या मेथड्स वरती. ओके, फक्त काय आपल्याला फ्लो डायग्राम व्यवस्थित काढता आली पाहिजे. त्या अनुषंगाने आपण काय करायचं, त्याचा अभ्यास करायचा, काय काय केलं पाहिजे, कसं कसं केलं जातं. ओके, काय वापरलं जातं मेथडमध्ये, कम्पॅरेटिव्ह स्टडी करायचा आणखी. ओके, अभ्यास करताना आता काय आपण बघा प्युअर लाईन मेथड बघितली, परत मास सिलेक्शन बघितलं. ओके, प्युअर लाईन सिलेक्शन आणि मास सिलेक्शन काय आहे, कम्पॅरेटिव्हली स्टडी करायचा. म्हणजे आपल्याला कसं लगेच लक्षात येतं, म्हणजे प्युअर लाईन मध्ये असं असतंय, मास सिलेक्शन मध्ये असं असं आहे. त्याच्यामुळे एका बरोबर काय होतं, आपला अभ्यास पण म्हणजे रिकव्हर होत नाही. तर एक 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 मेथड करायची म्हटल्यावर तसंही होतं. कम्पॅरेटिव्हली अभ्यास करा, हे लगेच लक्षात येतील मेथड्स आणि विसरणार नाही, कधीच विसरणार नाही परत. ओके, त्यानंतर बघा ट्रान्सफर ऑफ सायटोप्लाझम फ्रॉम वन व्हरायटी ऑफ स्पेसिस टू द अदर. ओके, म्हणजे सायटोप्लाझम असते एखाद्या व्हरायटीचा, तो दुसऱ्या व्हरायटीमध्ये ट्रान्सफर आपण या मेथडनं करू शकतो. देन प्रोडक्शन ऑफ ट्रान्सग्रेसिव्ह सेग्रिगंट्स. आता मला सांगा ट्रान्सग्रेसिव्ह सेग्रिगेशन म्हणजे काय? प्रत्येक वेळी आपण शिकलो. Offspring is better than parents. कोणतं परत सांगा. बरोबर आहे, सांगा की. आता सांगितलं. Offspring is better than parents. पण कोणतं ऑफस्प्रिंग, F1 का F2? F1, F2. F2. हा, व्हेरी F2 is गुड. better than F1 नाही, F1 बरं. F1 जर बेटर असेल तर ती कोणती टर्म? मी सांगितलं होतं की मागच्या लेक्चर. Heterosis. व्हेरी गुड, हेट्रॉसिस. जर F1 इज बेटर दॅन म्हणजे F1 चा जर परफॉर्मन्स पॅरेंट पेक्षा जर बेटर असेल तर इट इज कॉल्ड ॲज हेटेरॉसिस. हेटेरॉसिस त्याला आपण म्हणतो. आणि जर F2 किंवा सबसिक्वेंट जनरेशनचा जर रिझल्ट ओके जर पॅरेंट पेक्षा जर सुपेरियर असेल तर त्याला आपण म्हणतो ट्रान्सग्रेसिव्ह सेग्रिगंट. ओके, देन अशा प्रोडक्शन ऑफ ट्रान्सग्रेसिव्ह सेग्रिगंटसाठी आपण ही मेथड यूज करू शकतो. Transgressive segregants may be produced either by back crossing F2 1 to 2 times with a recurrent parent to leave more heterozygosity. Okay, more heterozygosity त्यामध्ये तयार होते, or using 2 or more recurrent parents in back cross program to accumulate more genes in a back cross progeny. Okay, then production of isogenic lines. Okay, isogenic lines म्हणजे काय? ओके, आयसोजेनिक लाईन्स म्हणजे काय बघा. आयसोजेनिक लाईन्स मध्ये अशा लाईन्स ओके विच आर सिमिलर इन ऑल द कॅरेक्टर्स. ओके, जे कॅरेक्टर्स असतात बऱ्यापैकी ते बऱ्यापैकी त्यामध्ये सिमिलर कॅरेक्टर्स असतात, फक्त एक्सेप्ट फॉर वन जीन. ओके, जी आयसोजेनिक लाईन असत्या त्यामध्ये फक्त एकच कॅरेक्टरचा म्हणजे कमतरता असत्या. ओके, विच इज फॉर काय, डिसीज रेजिस्टन्स. फक्त आयसोजेनिक लाईन्स मध्ये एकाच म्हणजे कॅरेक्टरची स्पेसिफिक कॅरेक्टर आपण घेतलं डिसीज रेजिस्टन्स त्याचीच फक्त कमतरता असते, नाहीतर बाकीचे सगळे कॅरेक्टर्स असेल बाकीच्या ज्या लाईन्स आहेत त्याच्या कम्पॅरेटिव्हली ते म्हणजे सगळेच कॅरेक्टर सिमिलर असतात, फक्त एक्सेप्ट फॉर लॅकिंग अ जीन फॉर डिसीज रेजिस्टन्स. एक जीन तेवढा लॅक असतोय आयसोजेनिक लाईन्स मध्ये. ओके, झालं आयसोजेनिक लाईन्स. देन बघा कॉन्सिक्वेन्सेस ऑफ बॅक क्रॉसिंग. ओके, काय आहेत बॅक क्रॉसिंगचे कॉन्सिक्वेन्स? इट रिझल्ट्स इन रॅपिड इन्क्रीज इन होमोझायगोसिटी अँड फ्रिक्वेन्सी ऑफ होमोझायगोट्स. बरोबर, आता आपण काय करणार आहे, रिपीटेडली बॅक क्रॉसिंग करत जाणार आहे, रिपीटेडली बॅक क्रॉसिंग करत जाणार आहे. ओके, त्यामुळे काय होणार आहे, होमोझायगोसिटी इन्क्रीज होणार आहे. ओके, होमोझायगोसिटी इन्क्रीज होणार आहे. प्युअर लाईन असतील ओके त्या पॅरेंट्स मधील प्युअर लाईन्स असतील ओके ते काय होणार आहे, इन्क्रीज होणार आहे, त्याची फ्रिक्वेन्सी इन्क्रीज होत जाणार आहे.
Okay, then the repeated back crossing results in increase in frequency of desirable genotypes. Okay, रिपीटेडली बॅक क्रॉस केल्यानंतर काय होणार आहे आपले इन्क्रीज होणार आहे कशाची फ्रिक्वेन्सी ऑफ डिझायरेबल जिनोटाइप्स जे डिझायरेबल जिनोटाइप्स आहेत. ओके, अशांची काय होणार आहे फ्रिक्वेन्सी इन्क्रीज होणार आहे अँड दस जिनोटाइप्स ऑफ प्रोजेनी बिकम्स इन्क्रीजिंगली सिमिलर टू रिकरंट पॅरेंट आणि त्यामुळे होमोझायगोसिटी इन्क्रीज होत चालल्या. त्यामुळे काय होणार आहे जे काय आपला रिकरंट पॅरेंट आहे ओके तो कसा होत जाणार आहे सिमिलर. ओके, सिमिलर ॲज पर द पॅरेंट. ओके, पॅरेंट आणि जी प्रोजेनी तयार होणार आहे ती कशी असणार आहे सिमिलर असणार आहे. ओके, होमोझायगोसिटी त्यामध्ये अटेंड झाली असणार आहे, मॅक्झिमम होमोझायगोसिटी अटेंड झालेली असणार आहे त्यामध्ये. त्यानंतर बघा आफ्टर 7 बॅक क्रॉसेस म्हणजे 7 बॅक क्रॉस केल्यानंतर 99.60% ऑफ द जीन्स ऑफ रिकरंट पॅरेंट वुड बी ऑब्झर्व इन द बॅक क्रॉस प्रोजेनी. बघा काय होतात 6 ते 7 बॅक क्रॉस केल्यानंतर आपल्याला बघा 99.60% 99.60% काय होतं जीन्स फ्रॉम रिकरंट पॅरेंट ओके वुड बी ऑब्झर्व इन बॅक क्रॉस प्रोजेनी. त्या प्रोजेनीमध्ये आपल्याला ते तेवढे कॅरेक्टर्स अप टू 99.60% कॅरेक्टर्स आपल्याला बॅक क्रॉस प्रोजेनीमध्ये दिसतात. देन म्हणजेच काय झालं होमोझायगोसिटी इन्क्रीज झाली, सिमिलर झालं, रिकरंट पॅरेंट गतच काय झाले बॅक क्रॉस प्रोजेनी झाली. ओके, होमोझायगोसिटी इन्क्रीज झाली. देन इट प्रोव्हाइड्स ऑपॉर्च्युनिटी टू ब्रीडर टू ऑब्टेन क्रॉसिंग ओव्हर बिटवीन द जीन्स being transferred and the genes tightly linked to it. म्हणजे ब्रीडरला काय होते इट प्रोव्हाइड्स ऑपॉर्च्युनिटी टू ब्रीडिंग टू ऑब्टेन क्रॉसिंग. ओके, क्रॉसिंग साठी काय होतं पॅरेंट. ओके, क्रॉसिंग साठी एखाद्या क्रॉसिंग साठी किंवा हायब्रिडायझेशन मध्ये आपण सिलेक्ट करतो पॅरेंट. अशा वेळेस आपण बॅक क्रॉसद्वारे जी काय तयार होणारे प्रोजेनी आपण पॅरेंट म्हणून यूज करू शकतो कारण तिथं होमोझायगोसिटी अटेंड झालेली असते. ओके, तर हे झाले कॉन्सिक्वेन्सेस ऑफ बॅक क्रॉसिंग. देन प्रोसिजर. ओके, आता इम्पॉर्टंट प्रोसिजर काय आहे प्रोसिजर बघा. द प्लॅन ऑफ बॅक क्रॉस मेथड डिपेंड्स अपॉन वेदर द जीन बिंग ट्रान्सफर्ड इज रिसेसिव्ह ऑर डॉमिनंट. बघा द बॅक क्रॉसची मेथड ही डिपेंड आहे कशावर आहे ती डिपेंड आहे. तर आता आपण बघा आपण जीन आता ट्रान्सफर आपल्याला करायचं. ओके ओके, काय करायचं जीन आपल्याला ट्रान्सफर करायचं किंवा एखादं कॅरेक्टर आपल्याला ट्रान्सफर करायचं आहे. ओके, म्हणजे कल्टिवेटेड व्हरायटी फ्रॉम वाईल्ड स्पेसिस ओके किंवा देशी स्पेसिस मधून. तर काय आहे तर कॅरेक्टर 2 टाईपचे असू शकतात. एक काय आहे रिसेसिव्ह आणि दुसरं असतंय डॉमिनंट. आता मला सांगा व्हॉट इज रिसेसिव्ह कॅरेक्टर. रिसेसिव्ह कॅरेक्टर म्हणजे काय कोण सांगते. कोण सांगते रिसेसिव्ह म्हणजे काय किंवा रिसेसिव्ह जीन म्हणजे काय माहित आहे का काय किंवा डॉमिनंट म्हणजे काय सांगा. डॉमिनंट कॅरेक्टर किंवा डॉमिनंट जीन म्हणजे काय. सिंपल आहे ना, बेसिक आहे. सांगा काय चुकलं त्याला काय घ्यायचं नाही. आपल्याला माहिती असलं तर सांगायचं ना. Character which express fully express dominant character. Character expressed in F1 generation is called as dominant. ओके, आणि रिसेसिव्ह म्हणजे Character suppressed in F1 generation. व्हेरी गुड. दोज कॅरेक्टर विच आर एक्सप्रेस्ड इन F1 म्हणजे F1 जनरेशन मध्ये जे कॅरेक्टर एक्सप्रेस होतं पॅरेंटचा क्रॉस केल्यानंतर F1 मध्ये जे कॅरेक्टर ज्या पॅरेंटचं कॅरेक्टर एक्सप्रेस होतं त्याला आपण म्हणतो डॉमिनंट कॅरेक्टर किंवा तो असतो डॉमिनंट जीन. आणि ज्या कॅरेक्टर ते सप्रेस होतं F1 मध्ये ओके सप्रेस होतं का तर डॉमिनंट त्याला सप्रेस करतो मास्क करतो. त्यामुळे जे कॅरेक्टर सप्रेस होतं त्याला आपण काय म्हणतो रिसेसिव्ह कॅरेक्टर ऑर रिसेसिव्ह जीन. ओके, बेसिक टर्म्स आहेत महत्वाचे आहेत. देन फॉर डॉमिनंट जीन इट इज सिम्पल दॅन रिसेसिव्ह जीन. ओके, डॉमिनंट जीन सिम्पल आहे दॅन रिसेसिव्ह जीन ट्रान्सफर करण्यापेक्षा. ओके, आपण डॉमिनंट करू शकतो किंवा रिसेसिव्ह पण या मेथडमध्ये बॅकक्रॉस मेथडमध्ये डॉमिनंट जीन ट्रान्सफर करणं इझी आहे किंवा सिम्पल आहे ॲज कम्पेअर टू द रिसेसिव्ह जीन. तर बघा पहिल्यांदा आपण बघूया ट्रान्सफर ऑफ डॉमिनंट जीन. डॉमिनंट जीनचं बघूया आपण ट्रान्सफर कसं केलं जातं.
लेट अस सपोज A is a high yielding and widely adopted variety. Okay, widely adopted variety. Okay, A variety लक्षात घ्या. Okay, then but susceptible to rust आहे. Okay, रस्टला कशी आहे ती ससेप्टेबल आहे, इझिली अटॅक होऊ शकतो रस्टचा त्या व्हरायटी वरती. ओके, देन बघा अनदर व्हरायटी B is resistance to rust, stem rust. ओके, B व्हरायटी कशी आहे, रेजिस्टन्स आहे रस्टसाठी. ए कशी आहे, हाय यील्डिंग आहे पण ते कशी आहे, ससेप्टेबल आहे रस्टसाठी, म्हणजे इझिली अटॅक होऊ शकतो त्यावर. पण बी कशी आहे, रेजिस्टन्स आहे स्टेम रस्टला. बट बघा वाइल्ड वन अँड रेजिस्टन्स टू स्टेम रस्ट इज डॉमिनंट ओव्हर ससेप्टेबिलिटी. बघा काय म्हटलंय, बट वाइल्ड वन अँड रेजिस्टन्स टू स्टेम रस्ट इज डॉमिनंट ओव्हर ससेप्टेबिलिटी. म्हणजे जे रेजिस्टन्स आहे कॅरेक्टर ते कसं आहे, डॉमिनंट आहे ओव्हर ससेप्टेबिलिटी. म्हणजे या फोन मध्ये कोणतं कॅरेक्टर एक्सप्रेस होणार, कोणतं होणार कॅरेक्टर यावरून सांगा बघू. डॉमिनंट कॅरेक्टर ना एक्सप्रेस होणार, म्हणजे कुठलं रेजिस्टन्स, ते कॅरेक्टर काय होणार आहे तिथं एक्सप्रेस, किंवा तो जीन काय होणार आहे तिथं एक्सप्रेस होणार आहे. द बॅकक्रॉस प्रोग्राम इज गिवन बिलो. आता यांचा बॅकक्रॉस प्रोग्राम दिलाय बघा. काय, ए कशी आहे, हाय यील्डिंग व्हरायटी आहे बट ससेप्टेबल आहे ते रस्टसाठी. आणि बी ही अनदर व्हरायटी आहे, ती कशी आहे, स्टेम रस्टला रेजिस्टन्स आहे. ओके, आणि हे कसं आहे की जे रेजिस्टन्स कॅरेक्टर आहे ते कसं आहे, डॉमिनंट ओव्हर ससेप्टेबिलिटी आहे. देन बघा आता फर्स्ट इयरला काय करायचं बघा, अक्रॉस व्हरायटी ए अँड बी. ओके, ए आणि बी व्हरायटी, दोन व्हरायटीज आपल्याला फर्स्ट इयर मध्ये क्रॉस घ्यायचा आहे. ओके, क्रॉस घ्यायचा इन विच फर्स्ट पॅरेंट युज्ड इज मेल. ओके, जे काय फर्स्ट पॅरेंट आपण ए घेणार आहे ते काय करायचं, मेल म्हणून यूज करायचं. इन विच रिकरंट पॅरेंट अँड द अदर ॲज अ डोनर पॅरेंट इन विच इज वाइल्ड. ओके, ए कसं घ्यायचं आहे, मेल पॅरेंट घ्यायचं, दुसरं काय घ्यायचं, रिकरंट पॅरेंट ॲज रिकरंट पॅरेंट, आणि दुसरं पॅरेंट म्हणून काय घ्यायचं, डोनर पॅरेंट विच इज वाइल्ड असले. ओके, देन बघा आता इथलं कुठला रिकरंट किंवा रेसिपियंट पॅरेंट कोण आहे, यातला ए आहे, आणि डोनर पॅरेंट कोणता आहे, वाइल्ड बी. ओके, देन बघा सेकंड इयर ग्रो 5 to 10 F1s. बघा आता यांचा क्रॉस केल्यानंतर ए आणि बी चा आपल्याला काय भेटणार आहे, F1 भेटणार आहेत. ओके, सेकंड इयरला ग्रो 5 to 10 F1s अँड बॅक क्रॉस टू ए व्हरायटी ए. बघा जे F1 आपल्याला मिळणार आहेत त्या क्रॉसिंग मधून, त्या क्रॉसिंग ग्रो करायचे, 5 ते 10 F1 असतील, सीड्स असतील, ते ग्रो करायचे, आणि ते ग्रो केल्यानंतर त्याचं क्रॉसिंग कोणावर करायचं, तर ए व्हरायटी रेसिपियंट किंवा रिकरंट पॅरेंट बरोबर त्याचा परत बॅक क्रॉस करायचा. ओके, आलं लक्षात, बॅक क्रॉस करायचा. देन बघा सिन्स ऑल द F1s आर हेटेरोझायगस. आता F1 मध्ये कशी असणार आहे, हेटेरोझायगस असणार आहे, कारण दोन वेगवेगळ्या स्पेसिस आपण क्रॉस केलाय ए आणि बी. F1 हेटेरोझायगस असणार आहे. फॉर रस्ट रेजिस्टन्स सिलेक्शन फॉर रस्ट रेजिस्टन्स इज नॉट कॅरिड आउट. कारण सगळेच म्हणजे कॅरेक्टर्स कसे असणार किंवा क्रॉप्स कसे असणार, हेटेरोझायगस असणार आहेत. मग आपण तिथे सिलेक्शन घेऊ शकतोय का, नाही. आपल्याला काय एम, तर होमोझायगसिटी इन्क्रीज करायचे. देन बघा थर्ड इयर मध्ये आपण काय करणार, ही काय असणार, आता बॅक क्रॉस फर्स्ट जनरेशन असणार आहे, बॅक क्रॉस फर्स्ट. आता बघा इनॉक्युलेट द बी बॅक क्रॉस फर्स्ट प्लांट्स विथ रस्ट कॉझिंग ऑर्गॅनिझम्स. ओके, त्यानंतर काय करायचं, बॅक क्रॉस प्लांट्स घ्यायचे विथ रस्ट कॉझिंग ऑर्गॅनिझम्स. देन बघा द रेजिस्टन्स प्लांट्स आर सिलेक्टेड, म्हणजे रस्टचा अटॅक करायचा त्या क्रॉप्स वरती किंवा प्लांट्स वरती, आणि त्यातून बघा जे रेजिस्टन्स प्लांट्स आहेत, द रेजिस्टन्स प्लांट्स आर सिलेक्टेड अँड बॅक क्रॉस टू परत येईल. ओके, आता इथं काय करणार आहे आपण, नंबर ऑफ बॅक क्रॉस करणार, कोणाबरोबर, रिकरंट किंवा रिसिपियंट पॅरेंट बरोबर. जे बॅक क्रॉस प्रोजेनी भेटणार त्याचा परत ए बरोबर क्रॉस करणार. ओके, इथं पण तसंच करणार आपण. द रेजिस्टन्स प्लांट्स आर सिलेक्टेड अँड बॅक क्रॉस टू ए. ओके, देन ओनली बॅक क्रॉस फर्स्ट प्रोजेनी. ओके, प्लांट्स रेजिस्टन्स टू रस्ट अँड सिमिलर टू ए आर सिलेक्टेड. आता इथं बघा बॅक क्रॉस फर्स्ट जनरेशन मिळणार आपल्याला. ओके, सेकंड इयर मध्ये आपण बॅक क्रॉस केला, त्यानंतर आपल्याला थर्ड इयर मध्ये बॅक क्रॉस फर्स्ट जनरेशन भेटणार आहे. ओके, पहिले जनरेशन. मग त्यातलं बॅक क्रॉस फर्स्ट प्लांट्स विच आर रेजिस्टन्स टू रस्टला जे रेजिस्टन्स आहेत आणि ए सारखे सिमिलॅरिटी आहेत, म्हणजे काय त्यात थोडी थोडी काय होत्या
होमोझायगोसिटी इन्क्रीज व्हायला लागल्या असेच प्लांट काय करायचे सिलेक्ट करायचे आपण थर्ड इयरला. देन बघा 4 to 7 इयर पर्यंत बघा आता 4 to 7 इयर पर्यंत एकच प्रोसिजर आपल्याला फॉलो करायचे 4थ्या ते 7व्या वर्षापर्यंत. म्हणजे काय ते BC2 म्हणजे बॅकक्रॉस सेकंड जनरेशन टू बॅकक्रॉस 5th जनरेशन असणार आहे. ओके 4 ते 7 वर्षापर्यंत बॅकक्रॉस सेकंड टू बॅकक्रॉस 5th जनरेशन. देन बघा रिपीट द प्रोसिजर अँड बॅकक्रॉस द सिलेक्टेड रेजिस्टन्स प्लांट विथ ए. सेम जसं आपण थर्ड बॅकक्रॉस फर्स्ट जनरेशनला केलं. ओके तसंच रेजिस्टन्स म्हणजे काय करायचं इनॉक्युलेट करायचं बॅकक्रॉस जे काही जनरेशन आहे प्रोजिनी आहेत कशानं रसनं आणि त्यातनं काय करायचंय जे रेजिस्टन्स प्लांट आहे ते फक्त सिलेक्ट करायचे आणि ते परत कोणावर बॅकक्रॉस करायचे ए बरोबर. हीच मेथड आपल्याला 4 to 7 इयर म्हणजे बॅकक्रॉस सेकंड टू बॅकक्रॉस प्रोजिनी 5 पर्यंत आपल्याला मेथड ही फॉलो करायची आहे. ओके ए बरोबर ती रिपीटेडली बॅकक्रॉस करत जायचं जी बॅकक्रॉस प्रोजिनी भेटते बॅकक्रॉस सेकंड बॅकक्रॉस थर्ड बॅकक्रॉस फोर्थ आणि बॅकक्रॉस 5th प्रोजिनीचा ए बरोबर बॅकक्रॉस करत जायचं. देन बघा 8th इयरला म्हणजे तेव्हा कोणते प्रोजिनी असणार आहे बॅकक्रॉस 6th जनरेशन असणार आहे. ओके देन बघा प्लांट्स हॅव बिकम नियरली होमोझायगस तोपर्यंत काय झालं असणार आहे त्यामधली होमोझायगोसिटी काय झालेली असणार आहे इन्क्रीज झाली असणार आहे कुठंपर्यंत तर अप टू 98.4%. ओके पॅरेंट ए मध्ये 98.4% होमोझायगोसिटी आलेली असणार आहे. देन रस्ट रेजिस्टंट प्लांट्स आर सिलेक्टेड अँड सेल्फड. ओके तिथं पण काय करायचं रसचा इनॉक्युलंट म्हणजे रसचा अटॅक करायचा त्या ह्याच्यावरती क्रॉप्स किंवा प्लांट वरती आणि त्यामधून जे रेजिस्टन्स असतील रसला जे रेजिस्टन्स दाखवते ओके ते काय करायचे सिलेक्टेड सेल्फड अँड देअर सीड्स आर हार्वेस्टेड सेपरेटली. मग त्यांचं काय करायचं सीड काय करायचं सेपरेटली आपण इंडिव्हिज्युअली हार्वेस्ट करायचं मिक्स नाही करायचं. ओके सीड्स आर हार्वेस्टेड सेपरेटली जे रस्ट रेजिस्टन्स व्हरायटी आहेत ते. त्यानंतर 9th इयरला ओके बॅकक्रॉस 6 आणि F2 जनरेशन आता असणार आहे. ओके F2 का आपण काय करणार आहे आता इथं सेल्फिंग करणार आहे. मध्ये आधी आपण कुठं सेल्फिंग केलं का नाही आपण रिपिटेटिव्हली बॅक क्रॉस करत गेलो. पहिल्यांदा जो आपण क्रॉस केला होता फर्स्ट इयर मध्ये ओके तो क्रॉस झाल्यानंतर आपण परत क्रॉस केला का सेल्फिंग केलं का सेल्फिंग नाही केलं आपण काय केलं रिपिटेटिव्हली बॅक क्रॉस केला. ओके मग आता ते F1 होतं तोपर्यंत तेव्हापासून ते BC 6 जनरेशन पर्यंत फक्त आपण काय केले त्यामध्ये बॅक क्रॉस केलाय. ओके बॅक क्रॉस केलाय. आता बघा 9th इयरला आपण काय करणार आहे बॅक क्रॉस 6 प्रोजिनी असणार आहे पण F2 जनरेशन का आता आपण इथं सेल्फिंग करणार आहे. त्यामध्ये आता इथं काय करणार आहे इंडिव्हिज्युअल प्लांट प्रोजिनी आपण ग्रोन केले आहेत बॅक क्रॉस केलेली ऑब्टेन केलेली हायर रस्ट रेजिस्टन्स इंडिव्हिज्युअली ग्रोन केलेले आहेत. ओके त्यामध्ये आपण आता सेल्फिंग करणार आहे का होमोझायगोसिटी अप टू 99.60% आपल्याला अचीव्ह करायचे आहे म्हणून. ओके देन इंडिव्हिज्युअल प्लांट प्रोजेनीज फ्रॉम सिलेक्टेड सेल्फड प्लांट्स आर ग्रोन द रस्ट रेजिस्टन्स प्लांट विथ सिमिलर टू ए आर सिलेक्टेड अँड हार्वेस्टेड सेपरेटली. बघा जे रस्ट रेजिस्टन्स दाखवतील प्लांट आणि जे आयडेंटिकल फिनोटाइपली कसे आहे एशी सिमिलर आहेत. ओके जी बॅकक्रॉस प्रोजिनी एशी सिमिलर आहे ए पॅरेंटशी सिमिलर दाखवते फिनोटाइप अपरन्स आणि ज्यामध्ये रस्ट रेजिस्टन्स डेव्हलप झालाय असेच काय करायचे सिलेक्ट करायचे प्लांट आणि त्याचं सीड काय करायचं सेपरेटली हार्वेस्ट करायचं. ओके 9th इयरला. देन बघा आपल्याला इथं दिलेलं आहे मेथड त्याचा फ्लो चार्ट आपल्याला दिलेला आहे इथं. ओके फर्स्ट इयर बघा नॉन रिकरंट पॅटर्न दिलेला आहे त्यानंतर रिकरंट पॅटर्न दिलेला आहे. ओके F1 जनरेशन काय केलं आपण बघा आपला क्रॉस आला. ओके त्याच परत काय केलं बॅक क्रॉस फर्स्ट जनरेशन. बघा बॅक क्रॉस फर्स्ट जनरेशन मध्ये काय केलं आपण रिकरंट पॅरेंट ए बरोबर बॅक क्रॉस केला. रिकरंट पॅरेंट ए बरोबर त्याचा बॅक क्रॉस केला जी प्रोजिनी आपल्याला भेटते फर्स्ट F1 मध्ये त्याचा बॅक क्रॉस केला. ओके देन बॅक क्रॉस सेकंड अप टू बॅक क्रॉस 6 पर्यंत. बघा बॅक क्रॉस 6 पर्यंत आपण तीच प्रोसिजर फॉलो केली. काय केलं जे बॅक क्रॉसची प्रोजिनी मिळेल त्याचा क्रॉस बॅक क्रॉस कोणाबरोबर केला रिकरंट पॅरेंट ए बरोबर. का तर आपल्याला जो काही डिसीज रेजिस्टन्स जीन आहे तो ट्रान्सफर करायचा आहे पॅरेंट ए मध्ये.
म्हणून आपण रिपिटेटिव्हली बॅक क्रॉस करत गेलो अप टू F6. ओके, देन बघा F6 मध्ये काय केलं, रस्ट रेजिस्टन्स प्लांट्स सेल्फ पॉलिनेटेड, तिथं आपण काय केलं, सेल्फ पॉलिनेशन केलं. बघा F6 जनरेशनला आपण सेल्फ पॉलिनेशन केलं आणि सीड कसे केले, सिलेक्टेड प्लांट्स आर हार्वेस्टेड सेपरेटली, आपण हार्वेस्ट सेपरेटली केलं. आणि नंतर आपण काय केली, F2 जनरेशन बॅक क्रॉस 6 पण F2 जनरेशन त्याची. बघा इथं फर्स्टला आपण काय केलं होतं, F1 जनरेशन, पण नंतर आपण सेल्फिंग केलं होतं का कुठं, नाही, रिपिटेटिव्हली बॅक क्रॉस करत गेलो होतो अप टू 6, बॅक क्रॉस 6 जनरेशन. त्यानंतर आपण बॅक क्रॉस 6 नंतर सेल्फिंग केलं, मी F2 प्रोजेनीज इंडिव्हिज्युअली ग्रोन केल्या. ओके, रस्ट रेजिस्टन्स प्लांट्स सेल्फ पॉलिनेटेड, सीड ऑफ सिलेक्टेड प्लांट्स हार्वेस्टेड सेपरेटली सीड सिलेक्ट केलं. देन काय केलं, इंडिव्हिज्युअल प्लांट प्रोजेनीज आर ग्रोन, इंडिव्हिज्युअल प्लांट प्रोजेनीज आपण ग्रोन केल्या. देन सिलेक्शन फॉर रस्ट रेजिस्टन्स अँड प्लांट टाइप ऑफ ए. ओके, सिलेक्शन केलं म्हणजे कसे रस्ट रेजिस्टन्स असतील आणि विच आर फिनोटायपिकली सिमिलर टू द रिकरंट पॅरेंट ए, असे सिमिलर असतील ते आपण सिलेक्ट केले. ओके, त्यानंतर परत त्यामध्ये आणखीन सेल्फिंग केलं. त्यानंतर आपल्याला काय मिळणार आहे, बॅक क्रॉस 6 जनरेशन आणि F3 जनरेशन भेटणार आहे आता सेल्फिंग केल्यानंतर. आता दुसऱ्यांदा केलं आपण सेल्फिंग, मग आपल्याला F3 जनरेशन भेटणार आहे. तिथं पण सेम प्रोसिजर फॉलो केली, इंडिव्हिज्युअल प्लांट प्रोजेनीज ग्रोन केल्या, होमोझायगस प्रोजेनीज सिमिलर टू रिकरंट पॅरेंट ए आर हार्वेस्टेड अँड बल्क केले. ओके, त्यानंतर मग आपण 11व्या वर्षी काय केलं, रेप्लिकेटेड इल्ड ट्रायल्स, ओके, किंवा कोऑर्डिनेटेड इल्ड ट्रायल्स आपण घेतल्या. ओके, विथ अ स्टँडर्ड चेक, एखादी चेक व्हरायटी रिकरंट पॅरेंट एज वन ऑफ द चेक म्हणून घेतली. ओके, रिकरंट पॅरेंट ए घेतलं आणि जे काय आपली व्हरायटी तयार केल्या यांचा आपण परफॉर्मन्स चेक केला कोऑर्डिनेटेड इल्ड ट्रायल्स किंवा रेप्लिकेटेड इल्ड ट्रायल्सच्या माध्यमातून. ओके, आणि 12th इयरला काय झालं, जे काही सुपेरियर प्रोजेनीज आहेत, ओके, विच आर सिमिलर टू रिकरंट पॅरेंट ए अँड हॅव अ हाय डिसीज रेजिस्टन्स अगेन्स्ट द रस्ट, अशा व्हरायटी आपण काय केला, मल्टिप्लिकेशन केलं. मल्टिप्लिकेशन नंतर आपण ते फार्मरला कशासाठी दिलं, कल्टिवेशन साठी प्रोव्हाइड करणार आहे. ओके, ही झाली बॅक क्रॉस मेथड. ओके, तर समजलं का हे फ्लो चार्ट, काय करायचं आहे, Yes, sir. काही नाही, सिंपल आहे. फक्त इथं जास्त हे दिल्यामुळं हे करायचं नाही. काय दिलंय बघा, फक्त काय 2 पॅरेंट घ्यायचे, एक आहे डोनर आणि रिसिपियंट, त्यांचा क्रॉस करायचा पहिल्यांदा. त्यांचा क्रॉस आल्यानंतर तो क्रॉस काय करायचा, जो काही रिकरंट पॅरेंट आहे त्याच्या बरोबर करायचा. कुठंपर्यंत, तर बॅक क्रॉस 6 जनरेशन पर्यंत. बॅक क्रॉस 6 जनरेशन पर्यंत केल्यानंतर आपण परत त्यामध्ये काय करायचं, सीड सेपरेटली हार्वेस्ट करणार आता. ओके, सीड सेपरेटली हार्वेस्ट करणार आणि त्यामध्ये सेल्फिंग करणार. ओके, सेल्फिंग करणार. मग सेल्फिंग केल्यानंतर जी पुढची प्रोजेनी भेटणार आहे ती कशी असणार आहे, बॅक क्रॉस 6 जनरेशनच असणार आहे. पुढे आपण बॅक क्रॉस केलाय का, नाही, तिथंच थांबलोय. बॅक क्रॉस 6 जनरेशन पण F2 प्रोजेनी असणार. ओके, F2 प्रोजेनी. त्यानंतर काय करणार, परत तीच फॉलो करणार प्रोसिजर बॅक क्रॉस 6 आणि F3 जनरेशनला, आणि कोऑर्डिनेटेड इल्ड ट्रायल्स घेणार आपण, मल्टिप्लिकेशन, आणि त्यानंतर ऍट द शेवट काय आपण करणार, त्याचं मल्टिप्लिकेशन करणार आणि डिस्ट्रीब्युशन आपण फार्मरला कल्टिव्हेशन साठी ती व्हरायटी सजेस्ट करणार. ओके, हे बघितलं. आता ट्रान्सफर ऑफ डॉमिनंट जीन, म्हणजे डॉमिनंट जीन जो डिसीज रेजिस्टन्स जीन होता यामधला, तो कसा होता, यामध्ये आपण डॉमिनंट कन्सिडर केला होता. ओके, डॉमिनंट कन्सिडर केला होता. तर आता काय करायचं, आपण ट्रान्सफर ऑफ रिसेसिव्ह जीन्स. ओके, रिसेसिव्ह जीनचा आपण ट्रान्सफर कसं होतंय ते बघायचं आहे. ओके, आता बघा यामध्ये वेन रस्ट रेजिस्टन्स इज ड्यू टू द रिसेसिव्ह जीन, जर रस्ट रेजिस्टन्स हा असेल प्लांट मधला, तो एखाद्या रिसेसिव्ह जीन मुळे असेल, तर आता आपल्याला रिसेसिव्ह जीन ट्रान्सफर करावं लागणार. ओके, देन ऑल द बॅक क्रॉसेस कॅन बी मेड वन आफ्टर द अनादर. ओके, इथं पण तसंच आहे, रिपीटेडली काय करायचं, आपल्याला बॅक क्रॉस करत राहायचंय. देन आफ्टर फर्स्ट बॅक क्रॉस and after every 2 back crosses, F2 must be grown to identify the rust resistance plants. बघा, every first back cross आणि after every 2 back cross F2 काय करायचं आपल्याला,
आयडेंटिफाय करायचा आहे आणि इट कॅन बी ग्रोन टू आयडेंटिफाय ॲज अ रस्ट रेजिस्टन्स प्लांट. देन F1 बघा, F1 and backcross progenies are not inoculated with rust because they would be susceptible to rust. Okay, F1 आणि backcross progenies are not inoculated, त्याचं आपण इनोक्युलेशन करणार नाही का, with rust because they would be susceptible to rust, ते ससेप्टेबल होतील रस्टला म्हणून आपण त्यांचं काय करणार आहे, इनोक्युलेशन. ज्या पद्धतीने आपण डॉमिनंट मध्ये बघितलं की इनोक्युलेट करत होतो किंवा ट्रान्सफर करत होतो रस्ट टेस्टिंगसाठी, तर इथं ते करणार नाही आपण. ओनली F2 इज टेस्टेड फॉर रस्ट रेजिस्टन्स. ओनली काय, जी F2 आहे जनरेशन, तेच फक्त आपण रस्ट रेजिस्टन्सला टेस्टिंग करणार आहे. यात बघा कसं करणार आपण. फर्स्ट इयरला काय, अ क्रॉस इज मेड बिटवीन टू पॅरेंट, दोन पॅरेंटचा क्रॉस करायचा, इन हुम द पॉप्युलर व्हरायटी इज युज्ड ॲज अ फिमेल पॅरेंट. आता इथे काय करायचं, पॉप्युलर व्हरायटी काय करायची, फिमेल पॅरेंट म्हणून यूज करायची. तिथं आपण काय यूज केली होती, डॉमिनंट मध्ये मेल म्हणून यूज केले. ओके, देन सेकंड इयरला काय करायचं, F1 आर बॅक क्रॉस टू रिकरंट पॅरेंट, रिकरंट पॅरेंट बरोबर आपण काय करायचा, F1 चा बॅक क्रॉस करायचा. देन थर्ड इयरला रस्ट रेजिस्टन्स इज रिसेसिव्ह. ओके, सिन्स आता आपण बघितले की रस्ट रेजिस्टन्स रिसेसिव्ह आहे, पहिल्या ह्याच्यात कसा होता, डॉमिनंट होता. देन ऑल द प्लांट्स विल बी ससेप्टेबल टू रस्ट. ओके, ऑल प्लांट्स विल बी ससेप्टेबल आहेत रस्टसाठी, देअरफॉर दे आर सेल्फ पॉलिनेटेड. त्यासाठी आपण काय करायचं, त्याचं सेल्फ पॉलिनेशन करायचं. इथं रस्ट रेजिस्टन्स आता रिसेसिव्ह आहे बरं का, इथं डॉमिनंट नाही, म्हणून काय करायचं, जे काही तयार होणार आहेत बॅकक्रॉस प्रोजेनीनं ते ससेप्टेबल असणार आहेत प्लांट, म्हणजे त्यावरती रस्ट अटॅक होणार इझिली. ओके, त्यासाठी आपण काय करायचं, त्याचं सेल्फ पॉलिनेशन करतो, तो एरर एलिमिनेट करण्यासाठी. त्यानंतर बघा फोर्थ इयरला काय करतो, म्हणजे आपली ती कशी असणार आहे, बॅकक्रॉस फर्स्ट आणि F2 प्रोजेनी असणार आहे, कारण आपण सेल्फिंग केलंय त्यामध्ये. प्लांट्स आर इनॉक्युलेटेड विथ रस्ट स्पोर्स. ओके, आपण म्हटलंय की फक्त F2 टेस्टिंग करायचं, ते बॅकक्रॉस प्रोजेनी आपण आणि F1 टेस्टिंग करायचं का रस्टसाठी, नाही, फक्त F2 जनरेशन आपल्याला टेस्ट करायचं किंवा F3 जनरेशन. प्लांट्स आर इनॉक्युलेटेड विथ रस्ट स्पोर्स, ओनली रेजिस्टन्स प्लांट्स आर सिलेक्टेड अँड बॅकक्रॉस्ड विथ रिकरंट पॅरेंट. ओके, जे काही रस्ट रेजिस्टन्स प्लांट आहेत ते फक्त सिलेक्ट करायचे बॅकक्रॉस फर्स्ट आणि F2 जनरेशन मधून, आणि रिकरंट पॅरेंट बरोबर त्याचा बॅकक्रॉस करायचा. देन सिलेक्शन ऑफ प्लांट्स इज बेस्ड ऑन द प्लांट टाइप. ओके, सिलेक्शन कशावरती बेस्ड असणार आपला, प्लांट टाइप वरती. अँड अदर कॅरेक्टरिस्टिक ऑफ व्हरायटीज ए, म्हणजे सिमिलर असले पाहिजे, रस्ट रेजिस्टन्स पण दाखवला पाहिजे त्यामध्ये जास्त प्रमाणात, आणि सिमिलॅरिटी असली पाहिजे कोणत्या व्हरायटीशी, तर व्हरायटी ए. देन फिफ्थ इयरला बॅकक्रॉस सेकंड जनरेशन, आता नो रस्ट रेजिस्टन्स इथं नाही घ्यायची आपण. ओके, नो रस्ट रेजिस्टन्स टेस्ट इज टेकन, कारण ते ससेप्टेबल असणार आहे आता. देन प्लांट्स आर सिलेक्टेड सिमिलर टू रिकरंट पॅरेंट ए. ओके, जे रिकरंट पॅरेंट ए सारखे सिमिलर दिसतात तेच सिलेक्ट करायचे आणि त्यांचा बॅकक्रॉस करायचा रिकरंट पॅरेंट ए बरोबरच. देन सिक्स्थ जनरेशन, आता बॅकक्रॉस थर्ड प्रोजेनी असणार आहे, त्यामुळे इथं आपण रस्ट रेजिस्टन्स घेणार आहे का, नाही. सेल्फिंग केलंय का आपण आधी, नाही, त्यामुळे इथं आपण रस्ट रेजिस्टन्स टेस्ट घेणार नाही, कारण ते ससेप्टेबल असणार आहे बॅकक्रॉस प्रोजेनी. द प्लांट्स आर सेल्फ पॉलिनेटेड टू रेज F2. आता बघा बॅकक्रॉस थर्ड मध्ये दोनदा बॅकक्रॉस करायचा आणि काय करायचं, सेल्फिंग करायचं, दोनदा बॅकक्रॉस करायचा आणि परत सेल्फिंग करायचं या मेथड मध्ये, रिसेसिव्ह मध्ये. The plants are self-pollinated to raise F2 and the selection is done for plant type A. Then seventh year बघा आता असणार आहे, बॅकक्रॉस थर्ड प्रोजेनीच असणार आहे, ती पण F2 असणार आहे, कारण आपण दुसऱ्यांदा त्याचं सेल्फिंग केलंय. देन प्लांट्स आर इनॉक्युलेटेड विथ स्टेम रस्ट. आता काय करायचं, डिसीज रेजिस्टन्स इथं टेस्ट घ्यायची अगेन्स्ट द स्टेम रस्ट, आणि जे रस्ट रेजिस्टन्स प्लांट्स आहेत आणि ए सारखे सिमिलर आहेत ते काय करायचे, बॅकक्रॉस करायचे कोणाबरोबर, ए बरोबर पुन्हा त्याचं बॅकक्रॉस करायचे, जे रस्ट रेजिस्टन्स असतील आणि जे फिनोटायपिकली रिकरंट पॅरेंट, ओके, रेसिपियंट पॅरेंट ए सारखे असतील फिनोटायपिकली, त्यांचा बॅकक्रॉस आपण ए बरोबर रिकरंट पॅरेंट बरोबर करणार आहे. देन बघा
8th इयर म्हणजे आता काय असणार आहे, बॅकक्रॉस 4th जनरेशन असणार आहे. सेल्फिंग केले का नाही, आता सेल्फिंग केलंय का नाही, तर त्यामुळं इथं आपण रस्ट रेजिस्टन्स टेस्ट घेणार नाही. ओके, देन प्लांट सिमिलर टू ए सिलेक्टेड अँड बॅकक्रॉस्ड विथ ए. ओके, प्लांट सिमिलर टू ए सिलेक्टेड अँड बॅकक्रॉस्ड विथ ए. इथं का, तर जो रिकरंट आपण वापरणार आहे ना पॅरेंट, तो कसा आहे, रस्टला ससेप्टेबल आहे. त्यामुळे आपण बॅकक्रॉस 4th किंवा बॅकक्रॉस जे आपण प्रोजिनी घेतोय त्यामध्ये रस्ट रेजिस्टन्स घेत नाही, कारण त्यामध्ये ससेप्टेबल असणार आहे. सेल्फिंग केल्यानंतर तो काय होणार आहे, प्रॉब्लेम इलिमिनेट होणार आहे. ओके, त्यानंतर बघा 9th इयरला काय करणार आपण, तसंच नो रेजिस्टन्स फॉर टेस्ट रस्ट देन प्लांट्स आर सेल्फ टू रेस F2 जनरेशन. देन 10th इयरला काय करणार आहे आपण, आता बॅकक्रॉस प्रोजेनी बॅकक्रॉस 5 प्रोजेनी आणि F2 जनरेशन ग्रो करणार आहे. देन प्लांट सब्जेक्टेड टू रस्ट एपिडेमिक. ओके, रस्टचा म्हणजे हे करायचं, इनॉक्युलेशन करायचं, सब्जेक्ट करायचं. त्यानंतर जे प्लांट्स रेजिस्टन्स आहेत रस्टसाठी आणि हॅव्हिंग सिमिलर कॅरेक्टर्स टू व्हरायटी ए आर सिलेक्टेड अँड हार्वेस्टेड सेपरेटली. त्याचं सिलेक्शन करायचं अशा प्लांटचं आणि हार्वेस्ट करायचं सेपरेटली त्यांचं. देन 11th इयर बॅकक्रॉस 5th प्रोजेनी आणि F3 जनरेशन असणार आहे. इंडिव्हिज्युअल प्लांट प्रोजेनीज ग्रोन करायच्या त्याच्या. ओके, इंडिव्हिज्युअल प्लांट प्रोजेनीज ग्रोन करायच्या ऑफ सिलेक्टेड प्लांट्स अँड ग्रोन अँड सब्जेक्टेड टू रस्ट. तिथं पण रस्ट रेजिस्टन्स टेस्ट घेणार आपण. देन द सीड्स ऑफ सेव्हरल रेजिस्टन्स प्रोजेनीज अँड सिमिलर टू व्हरायटी ए आर मिक्स्ड टू कॉन्स्टिट्यूट ए व्हरायटीज. ओके, अशानंतर त्यामधून जे काही फिनोटायपिकली सिमिलर टू व्हरायटी ए जिनोटाइप्स असतील आणि जे मॅक्झिमम रस्ट रेजिस्टन्स असतील जिनोटाइप्स किंवा व्हरायटी, अशाच आपण सिलेक्ट करणार आहे. ओके, देन 12th इयरला काय करणार आपण, रेप्लिकेटेड यील्ड ट्रायल्स आपण घेणार. देन अलॉंग विथ व्हरायटी ए ॲज अ चेक व्हरायटी. चेक व्हरायटीचं काय आपण इथं काय करतो, रेप्लिकेशन्स काय घेतो किंवा कोऑर्डिनेटेड यील्ड ट्रायल्स काय घेतो, तर आपल्याला परफॉर्मन्स पॅरेंटल व्हरायटी आणि डेव्हलप्ड व्हरायटी यांचा परफॉर्मन्स चेक करायसाठी इज कंडक्टेड अँड द व्हरायटी इज मल्टिप्लाइड अँड रिलीज्ड फॉर कल्टिवेशन ड्युरिंग द 13th इयर. ओके, 13व्या वर्षी आपण काय करू शकतो, त्याचं मल्टिप्लिकेशन घेऊन ती व्हरायटी आपण शेतकऱ्यांना कल्टिवेशनसाठी सजेस्ट करू शकतो. ते ऍडव्हान्टेजेस, आता बॅकक्रॉसचे वर ऍडव्हान्टेजेस घ्यायचे. समजली का व्हरायटी, बॅकक्रॉस मेथड ही समजली का? आहेत ना प्रेझेंट? यस सर. हा, जरा कसं किचकट आहे, फक्त तुम्हाला आहे का नाही नंतर वाचल्यानंतर कळेल नक्की काय. सिंपल आहे, फक्त काय होतंय, जास्त बॅकक्रॉस रिपीटेड आपण करत गेलोय ना आणि सेल्फिंग कुठं करतोय हे आपल्याला व्यवस्थित कळायला पाहिजे. काय करायचं, 2 बॅकक्रॉस झाल्यानंतर बघा, 2 बॅकक्रॉस झाल्यानंतर आपण काय करायचं, सेल्फिंग घ्यायचं पुढचं. इथं आपण बॅकक्रॉस घेतल्यानंतर रस्ट रेजिस्टन्स का घेत नाही, तर जे आपण बघितले इथं काय म्हणले, रस्ट रेजिस्टन्स काय आहे, हा रिसेसिव्ह आहे. ओके, रिसेसिव्ह आहे, त्यामुळे काय होणार, जे बॅकक्रॉस मध्ये आपण डेव्हलप केलेली व्हरायटी आहे ते काय होणार आहे, ससेप्टेबल असणार आहे रससाठी. ओके, ससेप्टेबल असणार आहे रससाठी. मग तो आपल्याला एरर एलिमेंट करण्यासाठी आपण त्याचं सेल्फिंग करतो आणि सेल्फिंग नंतर सेल्फिंग केल्यामुळे काय होणार, त्यामध्ये रस्ट रेजिस्टन्स जीन्सचं प्रमाण कमी होणार आणि आपल्याला ती पुढची प्रोजेनी भेटणार. मग त्यामध्ये परत आपण बॅकक्रॉस करणार, त्याच्यामुळे ससेप्टेबल जीन वाढणार 2 वर्ष बॅकक्रॉस करून 2 वर्ष आणि परत असं अशा पद्धतीने काय करत जातो आपण, हळूहळू ते ससेप्टेबल जीन्स आहेत ते कमी कमी करत जातो आणि जे रेजिस्टन्स जीन्स आहेत, ओके, रेजिस्टन्स जीनची संख्या आपण नंबर ऑफ सेल्फिंग करत आपण त्यामध्ये वाढवत जातो. ओके, अशा पद्धतीने लक्षात ठेवा. फर्स्ट फॉर डॉमिनंट कॅरेक्टर ती सिंपल आहे, पण रिसेसिव्ह कॅरेक्टर पण सिंपल आहे, फक्त व्यवस्थित तुम्हाला सेल्फिंग कुठं करायचं, बॅकक्रॉस कुठं करायचं हे तुम्ही वाचल्यानंतर कळेल. ओके, फ्लो डायग्राम बघितल्यानंतर तुम्हाला कळेल. देन बघा
ऍडव्हान्टेजेस ऑफ बॅक्रॉस मेथड. आता काय आहेत ऍडव्हान्टेजेस बॅक्रॉस मेथडचे? इट इज इम्प्रुव्हमेंट इज इन स्टेप वाईज मॅनर. आपण बघितलं की कशी स्टेप बाय इम्प्रुव्हमेंट होत जात्या. हळूहळू त्यामधला रेजिस्टन्स प्लांट मधला वाढत जातो. हळूहळू होमोझायगोसिटी इन्क्रीज जाते. सिमिलर दिसते व्हरायटी डेव्हलप होणारी ऍज पर द पॅरेंटल कॅरेक्टर्स. ओके. देन इट इज इंडिपेंडेंट ऑफ एन्व्हायरमेंट. एन्व्हायरमेंटचा रोल आहे का इथं? काहीच नाही. एन्व्हायरमेंटचा काही रोल तर प्ले होत नाही. Then much smaller population is required than pedigree method. Okay, much smaller population. थोडीफार प्रमाणातच आपल्याला सीड लागतात किंवा पॉप्युलेशन लागतं क्रॉपचं. Then useful for developing disease resistance varieties special. ओके, महत्वाचं आहे. कशासाठी आहे? तर डिसीज रेजिस्टन्स व्हरायटीज डेव्हलप होण्यासाठी महत्वाचे व्हरायटी कोणते? तर बॅकक्रॉस मेथड. तुम्हाला विचारतात MCR ला किंवा ऍग्री MPSC ला. Which variety is used to transfer a disease resistance gene, okay, into a cultivar, growing cultivar. मध्ये कोणती व्हरायटी वापरतात? तर बॅकक्रॉस मेथड. किंवा स्पेसिफिक कॅरेक्टर एखादं जर ट्रान्सफर आपल्याला करायचं असेल फ्रॉम वाईल्ड व्हरायटी टू द ग्रोईंग कल्टिवेटेड व्हरायटी, तर आपण बॅकक्रॉस मेथड मेजरली यूज करतो. देन इट इज रॅपिड, प्रिडिक्टेबल अँड रिपीटेबल. ओके, रॅपिड आहे, फास्ट आहे, प्रिडिक्टेबल आहे. परफॉर्मन्स आपण प्रिडिक्ट करू शकतो. कधी ससेप्टेबल येईल, कधी रेजिस्टन्स दाखवेल. ओके, आणि रिपीटेबल आहे. रिपीट आपण करतो ना, रिपीटली आपण ही प्रोसिजर फॉलो करत जातो. देन इट इज ओनली मेथड फॉर स्पेसिफिक जीन ट्रान्सफर ऑफ सायटोप्लाझम. ओके, जर इंटरेस्ट स्पेसिफिक आपल्याला जीन ट्रान्सफर करायचं असेल सायटोप्लाझम, ओके, सायटोप्लाझमचा, तर आपण ही एकमेव मेथड कोणती? बॅकक्रॉस मेथड यूज करतो. देन बघा डिसएडव्हान्टेजेस ऑफ बॅकक्रॉस मेथड. काय आहे डिसएडव्हान्टेजेस? न्यू व्हरायटी कांट बी सुपिरियर टू रिकरंट पॅरेंट एक्सेप्ट कॅरेक्टर ट्रान्सफर्ड फ्रॉम डोनर पॅरेंट. बघा आता आपण एवढे वर्ष आपण हे घेणार, मेहनत घेणार वगैरे करणार, 5, 6, 7 बॅकक्रॉस करणार, पण जो रिकरंट पॅरेंट आहे, ओके, की ज्यामध्ये आपण काय करतोय? सक्सेसिव्हली बॅकक्रॉस करतोय, आणि जे आपल्याला मिळणार न्यू व्हरायटी डेव्हलप होणार आहे यामुळे मेथडमुळे, ती काय आहे ना? सिमिलरच आहे ना. प्रत्येक सगळ्या कॅरेक्टरला काय सिमिलर आहे. फक्त आणि फक्त काय होतंय? 1 ते 2 कॅरेक्टर म्हणजे ऑलिगोजेनिक कॅरेक्टर्स, ओके, फ्यू कॅरेक्टर्स आपण काय होतात फक्त त्यामध्ये वाढत आहेत. पण जास्त असं इम्प्रुव्हमेंट काय आहे का यामध्ये? नाही आहे ना. फक्त 1 आणि 2 कॅरेक्टर आपण ट्रान्सफर करण्यासाठी आपण ही मेथड यूज करतो. त्यामुळे कसं आहे, टाइम कन्झ्युमिंग पण जास्त होतो. ओके, आणि ऍज अ प्रोडक्टिव्ह विचार आपण केला तर फक्त 1 ते 2 आपण डिझायरेबल कॅरेक्टर्स आपण याद्वारे ट्रान्सफर करतो टू द रिकरंट पॅरेंट किंवा रिसिपियंट पॅरेंटकडे. देन इट डज नॉट परमिट कॉम्बिनेशन ऑफ जीन्स फ्रॉम मोर दॅन 2 पॅरेंट्स. ओके, आता 2 पेक्षा जर जास्त पॅरेंट्स जर आपल्याला यूज करायचे म्हटले तर त्यामध्ये आपल्याला येईल का? नाही. ओके, इट इज नॉट फिजिबल फॉर दिस मेथड. फिजिबल नाही ते. ओके, सो इट डज नॉट परमिट कॉम्बिनेशन ऑफ जीन्स फ्रॉम मोर दॅन 2 पॅरेंट्स. 2 पॅरेंट पेक्षा जास्त आपण परमिट करू शकत नाही. ओके, कॉम्बिनेशन ऑफ जीन्सचे. देन desirable and closely linked genes may also be transferred to new variety. ओके, जे अनडिझायरेबल आहेत, अनफेवरेबल जीन्स आहेत किंवा क्लोजली लिंक्ड जीन्स आपण म्हणतो की जे इन पेअर मध्ये ट्रान्सफर होतात, तर असे अनडिझायरेबल जीन्स सुद्धा काही प्रमाणात ट्रान्सफर होऊ शकतात. ओके, न्यू व्हरायटी मध्ये. देन हायब्रिडायझेशन हॅज टू बी डन फॉर इच बॅकक्रॉस. बघा, हायब्रिडायझेशन करावंच लागतं इच बॅकक्रॉस साठी. इट इज डिफिकल्ट, टाइम कन्झ्युमिंग अँड कॉस्टली मेथड. प्रत्येक वेळी बॅकक्रॉस करायचा, त्यामुळे काय होतं? ही डिफिकल्ट आहे आणि टाइम कन्झ्युमिंग आणि कॉस्टली मेथड. ओके, हे झाले डिसएडव्हान्टेजेस ऑफ बॅकक्रॉस मेथड. देन अचिव्हमेंट्स ऑफ बॅकक्रॉस मेथड. काय आहेत अचिव्हमेंट्स? म्हणजे बॅकक्रॉस मेथडनं आपण आजपर्यंत काय व्हरायटी डेव्हलप केलेल्या आहेत, कोणकोणत्या आहेत त्या? तर बघा, सेव्हरल डिसीज रेजिस्टन्स व्हरायटीज हॅव बीन डेव्हलप्ड इन व्हीट. NP 852 असेल, NI 5439 असेल,
खर्चा 65 असेल, IWP 72 असेल, HUW असेल 234 अँड K 8027 असेल. अशा म्हणजे वीट मधल्या या व्हरायटीज आहेत ज्या आपण बॅकक्रॉस मेथडनं डेव्हलप केलेल्या आहेत. देन कॉटन मधल्या कोणकोणत्या आहेत बघा. 170 CO2, देन 134 CO2M, देन V797, दिग्विजय, विजया, ओके, देन कल्याण, ओके. ह्या व्हरायटी आहेत कशा आहेत कॉटन मधल्या व्हरायटी डेव्हलप केल्या आहेत आपण, ओके, बॅकक्रॉस मेथडने. ह्या व्हरायटी लक्षात असू द्या. कोणकोणत्या व्हरायटी आपण 2 ते 3 व्हरायटी तर तुम्हाला माहित पाहिजेत की इच कोणकोणत्या आपल्या मेथड आपण बघितल्या आहेत, कन्व्हेन्शनल ब्रीडिंग मेथड. त्यामध्ये कोणकोणत्या मेथडनं कोणकोणत्या व्हरायटीज डेव्हलप केल्या आहेत, ओके, हे महत्वाचं असू द्या. आता नरेंद्र राय व्हरायटी आपण, ओके, मस्टर्ड मधली, ती कोणत्या मेथडनं आपण केल्या डेव्हलप, बघितलंय ना आपण. नरेंद्र राय माहित आहे का? बल्क मेथड. व्हेरी गुड. बल्क पॉप्युलेशन मेथड मधून आपण ती एकमेव व्हरायटी अशी ती आपण तयार केली आहे ती मस्टर्ड मधली, ओके. तर असे MCQs तुम्हाला विचारले जातात आता मिड टर्मला किंवा फायनलला असेल, ओके. याच्या बाहेर काय नसते. MCRचा सुद्धा पेपर तुम्ही घेतला, जर तुम्हाला MSc एंट्रन्स द्यायची असेल किंवा ऍग्री MPSC ला, याच्या बाहेर काय विचारणार आहे, हेच ऑब्जेक्टिव्ह आहेत ना. मग आतापासूनच हे लेक्चरला तुम्ही जर ऑब्जेक्टिव्ह काढत गेला, मी सांगत जातोय हे इम्पॉर्टंट आहे, हे नोट डाऊन करून घ्या, आत्ताच तुमची नोट्स तयार होईल ना. परत MCRचा वगैरे तुम्ही अभ्यास करायचा असाल एंट्रन्सचा, त्यावेळेस तुम्हाला जास्त एफर्ट्स घ्यावेच लागणार नाहीत. तेवढंच फक्त व्यवस्थित ऑब्जेक्टिव्ह वाचून वगैरे जायचं, ओके. तर अभ्यास करा. मिड टर्म आहे बुधवारी. व्यवस्थित त्या सरांनी जो सिलेबस कव्हर केलेला आहे तो बऱ्यापैकी बघून घ्या व्यवस्थित. ओरिजिन असतील, सायंटिस्ट असतील, डिफरंट टर्म्स असतील, त्या बघून घ्या व्यवस्थित, ओके. आणि ऑल द बेस्ट सगळ्यांना. व्यवस्थित द्या पेपर, सगळ्यांना मार्क्स पडले पाहिजेत चांगले, ओके. तर इथं संपलाय आपला चॅप्टर. कन्व्हेन्शनल ब्रीडिंग मेथड्स आपण बघितले सगळ्या. कुणाला काय प्रॉब्लेम आहे का? काय प्रॉब्लेम कुणाला काय? नाही ना प्रॉब्लेम काय? थांबूया का मग इथं? अरे बोला की. हो सर. बोलत हो सर. थांबूया मग इथं आपण. एक मिनिट, मला प्रेझेंट फक्त स्क्रीनशॉट काढू द्या. आज फार कमी आहे प्रेझेंट. असू द्या, जेवढे असतील त्यांना. आता हळूहळू वाढायला लागले बघा.